नमस्कार मित्रांनो, लग्नगाठ आजच्या भागामध्ये आपलं स्वागत. त्याला त्याच्या मॉमचं सत्य अजूनही माहीत नव्हतं. बर्थडेची तयारी पूर्ण झालेली होती. वरून सर्व गेस्ट आलेले होते. तितक्यात आता अर्जुनला पोलीस स्टेशनमधून फोन आलता. आता अर्जुन धावत पळत गेलता. त्याच्यामुळे केक कटिंगसुद्धा अर्जुनमुळे थांबलेली होती. आता 1 तासानंतर अर्जुन पुन्हा आलता. प्रियाने आणि अर्जुनने केक कटिंग केलता. तर दुसरीकडे आकाशने आपल्याकडे सर्व लोकांचं लक्ष केंद्रित करून घेतलं होतं. तो म्हणाला, आज आम्ही आमच्या गुडियाचं नामकरण ठेवलेलं आहे. आता सर्व लोक पार्टी एन्जॉय करीत होते. अर्जुन सर्व लोकांना त्यांची ओळख करून देत होता. तर आता पार्टी संपल्यानंतर रोहिणी आदित्यकडे गेली आणि म्हणाली, प्लीज आदित्य, तुम्ही हे कुणालाही सांगू नका. त्याला जर तुमचं सत्य समजलं तर तो तर मरूनच जाईल. आता आरोही आदित्यला म्हणाली, तिचा तुमच्यावरती खूपच जीव आहे. तुम्हीच तिला सांभाळू शकतात. आता तर रोहिणीचे सुद्धा डोळे खूपच उघडलेले होते. कारण तिच्याच मुलाने तिच्यासोबत असं काही केलं. आता दुसरीकडे रोहित खूपच ड्रिंक करून आलता आणि त्याच्यासोबत त्याने स्वतःची गर्लफ्रेंडसुद्धा आणलेली होती. ती गर्लफ्रेंड फक्त त्याच्याकडे नव्हती बघत, त्याच्या पैशाकडेच पाहत होती. तर मित्रांनो, पुढील भागासाठी चॅनल सबस्क्राईब करा.